श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर या वर्षी कृष्ण जन्माष्टमी ही 26 ऑगस्टला आहे आणि या दिवशी श्रावण महिन्यामधला 4था सोमवार देखील आलेला आहे। तर खूप असा दुर्मिळ संयोग जुळून आलेला आहे। आपण याला हर आणि हरिभेट असं देखील म्हणू शकतो। तर बघा, कृष्ण जन्माष्टमी ही सोमवारी आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जन्माष्टमीचा उपवास हा कसा करायचा आहे। त्याचप्रमाणे आपण श्रीकृष्णांना नैवेद्य कोणत्या प्रकारचा अर्पण करायचा आहे, त्या नैवेद्यामध्ये कोणकोणत्या वस्तू हव्यात, कोणते पदार्थ हवेत, तसेच अजून एक वस्तू अशी कोणती आहे की त्याशिवाय नैवेद्य हा अपूर्ण आहे। उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ खायचा आहे, तसेच या दिवशी आपण कोणत्या मंत्राचा जप करू शकतो, ही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे। असे मानले जाते की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलाप्रमाणे बालकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो। यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते। या दिवशी कन्हैयाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण व्रत, उपवास, पूजा आणि आरती करण्याचे नियोजन देखील करत असतात। महिला, पुरुष, लहान मुली या देखील हा उपवास आहे तर खूप असे आवडीने हा उपवास करत असतात। घरातील सर्वच जण हा उपवास करत असतात, कारण कृष्ण प्रसन्न झाल्यास आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता असते। त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास ठेवत असताना काही नियमांचं पालन देखील करायचं आहे। कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त असा आहे 26 ऑगस्ट म्हणजे सोमवारी रात्री 12:06 ते 12:51 पर्यंत आहे। म्हणजे पूजा कालावधी आपल्याला करण्यासाठी फक्त 45 मिनिटं राहणार आहे। तर या 45 मिनिटापर्यंतच आपण पूजा करायची आहे। वेळ रात्री 11:20 आहे। यावेळी योगायोग असा आहे की जन्माष्टमी अष्टमी तिथी एका दिवशी असल्याने सर्व संत, तपस्वी आणि गृहस्थ यांना एका दिवशी श्रीकृष्णाची भक्तिभावे पूजा करू शकतील। सोमवार 26 तारखेला पहाटे 3:40 अष्टमी तिथी असणार आहे। पंचांगाच्या गणितावरून दिसून येत आहे की 26 तारखेला पहाटे 2:20 अष्टमी तिथी समाप्त होईल। जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी 3:55 सुरू होईल आणि 27 तारखेला दुपारी 3:38 पर्यंत राहणार आहे। तसेच जन्माष्टमीचा उपवास हा आपण सर्वांनीच पकडायचा आहे, कारण 1000 एकादशी केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच हा जो उपवास आहे जन्माष्टमीचा, हा उपवास सर्वांनीच धरायचा आहे। तर हा उपवास आपण कधी धरायचा आहे, तर बघा 26 तारखेला सोमवारी पूर्ण दिवस आपल्याला हा उपवास धरायचा आहे। याच्या नंतर आपण कृष्णाची जेव्हा पूजा करतो त्यावेळेस आपण हा उपवास सोडायचा आहे। परंतु काही कारणाने जर तुम्हाला रात्रीचे उपवास सोडणे शक्य नसेल तर म्हणजे दुसऱ्या दिवशी गोपाळ काळाच्या दिवशी हा उपवास तुम्ही सोडू शकता। आता उपवास कसा करावा आणि उपवासाला काय खायचे आहे, तर या उपवासासाठी जे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ तुम्ही खाऊ शकता की साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असेल, बटाटा वेफर्स असतील किंवा बटाट्याची भाजी असेल, गुळ, खोबरं असे सर्व पदार्थाचं सेवन तुम्ही करू शकता। तुम्ही दूध, चहा, कॉफी हे पेय सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तसेच तुम्ही जर फळे खाणार असाल तर फळे देखील तुम्ही खाऊ शकता। जन्माष्टमीचा उपवास कधी करावा, कसा करावा हे तुम्हाला समजले असेलच, परंतु हा उपवास का करावा, कारण जन्माष्टमीचा उपवास व्रत आपण केल्याने आपल्या 100 जन्माचे जे काही पाप आहेत तर ते नष्ट होतात। तसेच भविष्य पुराणानुसार गरोदर महिलाने तिच्या बाळाला कृष्णाचे आशीर्वाद प्राप्त होतात। तिचे जे बाळ आहे तर ते सद्गुणी जन्माला येते। व्यक्ती गोकुलाष्टमीचा उपवास करत असते, तिच्या घरामध्ये कधीही अकाली मृत्यू व गर्भपात अशा घटना घडत नाहीत। आपण पाहतो की एकादशीच्या व्रताला खूप महत्व आहे, तसेच जन्माष्टमीच्या व्रताला देखील खूप महत्व आहे, कारण जन्माष्टमीचा उपवास केला तर 1000 एकादशींचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते आणि म्हणूनच यासाठी हा उपवास करायचा आहे। गरोदर महिलांनी हा उपवास करावा का,
तर ज्या महिलेला शक्य असेल तर तिने हा उपवास अवश्य करायचा आहे, कारण त्यांच्या पोटी येणारे बाळ हे सद्गुणी जन्माला येते. म्हणून गरोदर महिला हा उपवास करू शकतात, परंतु त्यांना काही त्रास असेल, तब्येतीची काही तक्रार असेल तर त्यांनी हा उपवास करायचा नाही. तसेच इतर महिलांसाठी जर त्यांना काही प्रॉब्लेम आला, म्हणजे जो मंथली प्रॉब्लेम असतो तो जर आला किंवा सुतक आला तरी देखील तुम्ही उपवास आहे तर तो करायचा आहे. फक्त तुम्हाला कृष्णाची पूजा करता येणार नाही, म्हणून काही असेल तरी तुम्ही हा जन्माष्टमीचा उपवास हा करू शकता. हा उपवास आपण सोडता वेळेस कोणता पदार्थ खाऊनच हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. तेव्हा कृष्ण मंदिरामध्ये कृष्णाची पूजा ही मध्यरात्री केली जाते. कृष्णाचा पाळणा म्हटला जातो. कृष्णाला पाळण्यामध्ये ठेवून त्याला झोके दिले जातात. प्रत्येक मंदिरामध्ये एक पदार्थ वाटला जातो, तो म्हणजे सुंटवडा. म्हणजेच हा पदार्थ बरेचसे लोक हा पदार्थ खाऊनच उपवास सोडत असतात. तर सुंटवडा म्हणजे काय, तर सुंट आणि सुके खोबरे आणि ड्राय फ्रुट्स हे एकत्र करून जो पदार्थ तयार होतो त्याला सुंटवडा असे म्हणतात. तर हा सुंटवडा आहे. तर मंदिरामध्ये देखील कृष्णाची पाळणा वगैरे झाल्यानंतर हा पदार्थ वाटला जातो. तसेच आपण घरामध्ये देखील जेव्हा कृष्णाची पूजा वगैरे करतो तेव्हा देखील सुंटवडा वाटला जातो. आणि म्हणूनच हा पदार्थ खाऊनच, म्हणजे सुंटवडा खाऊनच उपवास सोडला जातो. या पदार्थाला खूप असे महत्व आहे. तर काही ठिकाणी याच्यामध्ये धणे देखील घातले जातात, म्हणजे सुंठ, धणे, ड्राय फ्रुट्स हे एकत्र करून हा पदार्थ केला जातो. हा पदार्थ खाऊन देखील तुम्ही उपवास सोडू शकता. तर उपवासाबद्दल ही सर्व माहिती झाली की उपवास कधी करावा, कसा करावा, कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा, ही संपूर्ण माहिती झाली. तसेच या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणायचे आहेत, तर या दिवशी आपण कृष्णाची पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर त्यांना पाळण्यात ठेवून एक तरी झोका हा द्यायचा आहे. परंतु जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणते मंत्र म्हणू शकतो, तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. कारण कृष्ण जे आहेत ते श्री हरी विष्णूंचेच एक रूप आहेत, त्यामुळे हा मंत्र आपण म्हणू शकतो. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे देखील तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. तसेच पुरुष सुक्तम याचं देखील तुम्ही पठण करू शकता. तसेच श्रीकृष्णाची पूजा करतो त्यावेळी तुमच्या घरामध्ये कामधेनू गायीची मूर्ती असेल तर तिची देखील तुम्ही या दिवशी पूजा वगैरे करायची आहे. कारण पौराणिक कथेनुसार कृष्णाच्या लहानपणी यशोदा माता ही कृष्णाला 8 वेळा दूध पाजत होते. एकदा त्या गावामध्ये चांगला पाऊस पडावा म्हणून गावकरी नंद राजा यांनी ठरवले की इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप मोठी पूजा करायची. आणि जेव्हा हे कृष्णाला कळाले तेव्हा इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करा, तर असा सल्ला दिला. कारण ही पूजा केल्याने भाजीपाला, धनधान्य मिळेल, जनावरांना, गायी वासरांना चारा मिळेल असे कृष्णाने सांगितले. त्यावेळी 56 भोग ते या पूजेमध्ये अर्पण केले. श्रीकृष्ण जन्माष्टमीला 56 भोग अर्पण करण्याची देखील प्रथा आहे. बऱ्याचशा भागात म्हणजे उत्तर भारतामध्ये 56 भोग अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. ही जन्माष्टमीची तिथी ही अष्टमी असल्यामुळे आपल्याला किमान 8 तरी पदार्थाचा भोग हे नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे. तर आपण नैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ ठेवू शकतो. दही, लोणी हे कृष्णाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही दही, लोणी ठेवू शकता. दही भाताचा काला, तसेच कुरमुरे, खडीसाखर किंवा सुका मेवा, 5 फळे हे देखील तुम्ही ठेवू शकता. नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत. तसेच या पदार्थावरती आपण तुळशीचं पान आहे तर ते देखील ठेवायचंच आहे. कारण श्रीकृष्ण हे श्री हरी विष्णूंचेच रूप आहे आणि त्यांना तुळस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला तुळशीचं पत्र हे ठेवायचंच आहे. कारण हे जर ठेवलं नाही तर श्रीकृष्ण देखील हे भोग आहे तर ते स्वीकारणार नाही. त्यामुळे अवश्य तुम्हाला तुळशीचं पान या नैवेद्यावरती ठेवायचं आहे. कारण तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवा, त्यावरती जर तुळशी पत्र नसेल तर तो भोग श्रीकृष्ण आणि श्रीहरी हे स्वीकारत नाही. त्यामुळे हे आवर्जून ठेवायचंच आहे. आता या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत ते देखील थोडक्यात पाहूया. जे नियम आपण एकादशीच्या दिवशी पाळतो तेच नियम आपल्याला पाळायचे आहेत. जसे की तुम्ही या दिवशी काळे किंवा निळे वस्त्र परिधान करू नयेत. म्हणजे हे वस्त्र घालून तुम्ही पूजा वगैरे करायची नाहीत. कारण काळा रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला आहे. तसेच या दिवशी आपल्या तामसिक पदार्थाचे सेवन चुकूनही करायचे नाही, जसे की मांसाहार. परंतु श्रावण असल्यामुळे बरेच जण मांसाहार हे टाळत असतात, तर आपल्याला चुकूनही मांसाहार करायचं नाही. तसेच मद्यपान, धूम्रपान हे देखील करायचं नाही. त्याचप्रमाणे बघा, कांदा, लसूण
हे देखील खायचं नाही, कारण हिंदू धर्म शास्त्रानुसार या ज्या वस्तू आहेत तर ते वर्ज्य करणे मानले आहे। तसेच या दिवशी आपल्याला तुळशी मातेची काळजी घ्यायची आहे। तिची पानं तोडायची नाहीत, फांदी तोडायची नाही, कारण असं केल्याने आपल्याला दोष लागू शकतात। म्हणून या दिवशी तुळशीची काळजी घ्या। जी काही आपल्याला नैवेद्यावरती तुळशी पत्र लागणार आहेत तर ती तुम्ही आदल्या दिवशी तोडून घ्यायची आहेत। तसेच या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कोणाचे मन दुखवू नका, घरामध्ये भांडण तंटे करू नका। कारण कधी कधी आपण असं म्हणतो की मी खूप देवाची पूजा करतो परंतु देव मला पावत नाही, परंतु आपल्याकडनं अशा न कळत काही चुक्या होत असतात। काही नियम आहेत तर त्या नियमांचं देखील आपण पालन करायचं आहे। कारण आपण एकादशीच्या दिवशी जे नियम पाळतो तेच नियम आपल्याला पाळायचे आहेत। कारण एकादशीला आपण श्री हरी विष्णूंची पूजा करत असतो, कारण श्रीकृष्ण हे श्री हरी विष्णूचे एक रूप आहेत। त्यामुळे आपल्याला एकादशीचे आपण जे नियम पाळतो तेच आपल्याला या व्रतामध्ये देखील पाळायचे आहेत। म्हणजे गोकुलाष्टमीला देखील आपण अशाच प्रकारचे नियम पाळायचे आहेत। तर अशा प्रकारे हा जन्माष्टमीचा उपवास करायचा आहे। तर आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये बालकृष्णाची मूर्ती आहे, तर तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने सजवायचं असेल त्या त्या पद्धतीने तुम्ही सजवून त्यांची पूजा वगैरे करा।